डॉट डिलीवरी के रूप में गेंदकीपर के दास्तानों में सुरक्षित कन्वर्ट होती हुई जरूर दिखती हुई नजर आई। आज की शाम क्रिकेट के नाम नरेश स्पोर्ट्स स्मृति चषक 2025, ये बेहतरीन गेंद थी, ब्लॉक हॉल में डाली गई गेंद थी, विकेटों का फर्नीचर पूरी तरीके से डिस्ट्रॉय करती हुई ये गेंद, लगता हुआ ये बड़ा झटका। गौरव तरे आउट होकर पवेलियन की राह इस वक्त लौटते हुए। नियम के बारे में लगातार डे 1 से हम अनाउंसमेंट कर रहे हैं, ये चीज ध्यान में रखिएगा। बैटर आउट होने के बाद 30 यार्ड सर्कल अगर उसने क्रॉस कर लिया और आपका फ्रेश बैट्समैन ग्राउंड में प्रवेश नहीं कर पाया तो 2 रनों की पेनल्टी है, ये चीज ध्यान में रखिएगा। न्यू बैटर आए हैं साईराज पाटिल। साई की अगर बात करें तो नो डाउट एक बेहतरीन खिलाड़ी के रूप में साईराज की पहचान है, साईराज पाटिल। लेकिन यहाँ पर गौरव तरे जिस तरीके के फॉर्म में है वो फॉर्म नहीं नजर आया। तारीफ करनी होगी गेंदबाज विशाल भोईर की, फुल एंड गेंद रखी थी, पहली गेंद थोड़ा सा शॉर्ट पिच रखा था, दूसरी गेंद परफेक्ट यॉर्कर डिलीवरी की और उसके बाद विकेट का जो फर्नीचर पूरी तरीके से नस्तो नाबूद किया। बड़ा विकेट हाथ लगा है। गौरव तरे जैसे इस सीजन में काफी अच्छे फॉर्म में खिलाड़ी को इन्होंने 0 के चश्मे पर आउट किया है, यानी बिल्कुल अकाउंट भी ओपन नहीं करने दिया। 2 गेंदे फेस की, विकेट गिरा है, अकाउंट अब तक के ना टीम का खुला है ना बल्लेबाजों का। अगली गेंद आड़े बैट से खेलना चाह रहे थे साईराज, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। क्या गेंदबाजी कर रहे हैं विशाल भोईर, परफेक्ट लाइन पर अच्छे टप्पे की गेंदबाजी अब तक के देखने जरूर मिली है। 3 गेंदें डिलीवर की है, पहली गेंद शॉर्ट पिच थी, दूसरी गेंद यॉर्कर लेंथ, थोड़ी सी ओवर पिच तीसरी गेंद की थी, लेकिन उछाल गेंद में जरूर देखने मिला। इसी बीच अगली गेंद इस बार तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, बिल्कुल तेज गति के साथ साथ गेंद में उछाल की थोड़ी सी कमी नजर आई। 4 गेंदें अब तक के डॉट कर चुके हैं। आइए देखते हैं क्या पावर प्ले में पहले गेंदबाज होंगे जो मैडन ओवर का कीर्तिमान अपने नाम रचेंगे। नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक 2025 में 4 गेंदें तो अब तक के डॉट हो चुकी हैं। नेक्स्ट बॉल तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। 5 गेंदें अब तक के डॉट करा चुके हैं। अगर एक और बॉल डॉट होती है तो पहली मैडन ओवर का कीर्तिमान 2025 में अपने नाम करने वाला खिलाड़ी बन सकता है विशाल भोईर। इसी बीच ये गेंद, ओहो, ये एक्स्ट्रा है, ये एक्स्ट्रा है। वाइड डिलीवरी जरूर की है, वाइड गेंद जरूर की है। अब यहां पर 1 रन अकाउंट में जरूर जुड़ा है। यह सब देखना यह है कि लास्ट बॉल किस तरीके की होगी, क्योंकि वाइड डिलीवरी यहां पर जरूर करते हुए नजर आए हैं। फिर भी मैडन ओवर की तरफ कदम जरूर बढ़ा सकते हैं। अगली गेंद इस बार हाफ वॉली स्ट्रोक खेला है, गेंद को लॉन्ग ऑफ क्षेत्र में 2 रनों की डिमांड है। नजदीकी मामला हो सकता है, लेकिन बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही खिलाड़ियों के बीच। एक तरफ साईराज पाटिल तो दूसरी तरफ जतिन घरत। ओवर क्रमांक पहला हुआ है समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 3 रन 1 विकेट के नुकसान के बाद पहले बल्लेबाजी करती हुई श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेत। श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेत काफी नामी ग्रामी टीम है, काफी पुरानी टीम है। बिल्कुल आज यंगस्टर इस टीम में परफॉर्मेंस कर रहे हैं। इससे पहले सीनियर्स परफॉर्मेंस करते थे, काफी बड़ी बड़ी प्रतियोगिता में इस टीम ने चैंपियन का टाइटल अपने नाम रखा है। उसी तरीके से अगर बात करें तो श्री पोषमात्र स्पोर्ट्स, ये भी यंगस्टर से भरपूर टीम है। गेंदबाजी की कमान पर आए हैं इस वक्त तेजस भोईर, एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी का रोल प्ले करते हैं तेजस भोईर। सामना करने के लिए तैयार होते हुए इस वक्त साईराज नॉन स्ट्राइक हैंड पर है और जतीन स्ट्राइक पर है। जतीन घरत के लिए पहली गेंद ऑफ साइड में डिलीवर किया था, थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी,
छोटी गेंद थी लेकिन सही तरीके से प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए। यहां पर जतिन फॉलो थ्रो में गेंद को फील्ड किया गया, गेंद रही डॉट के रूप में। अगली गेंद लेकर तैयार होते हुए वेरिएशन किया है, लेग कटर गेंद की थी, कीपर को भी थोड़ा सा कठिनाइयों का सामना करना पड़ा गेंद को फील्ड करने के लिए। सिंगल रन के लिए निकले थे, 1 रन कंप्लीट 22 के रूप में, 1 रन मिलेगा जरूर, सिंगल रन से होना पड़ेगा संतुष्ट। अच्छी टप्पे की गेंदबाजी अब तक के देखने मिली, विशाल की, तेजस की, खुलकर खेलने का मौका नहीं दिया है, अब तक के बल्लेबाजों को बांधे रखा है। रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। बैक टू बैक गेंदे डॉट कराने का जो सिस्टम था चलता हुआ आ रहा है, उसी सिस्टम और उसी लय में इस वक्त तेजस्वी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। नेक्स्ट बॉल, ये बैट से खेला गया स्ट्रोक, रन के लिए निकले हैं, डायरेक्ट हिट करने का प्रयास। अगर ये गेंद डायरेक्ट हिट होती तो शायद नजदीकी मामला हो सकता था, लेकिन चलिए भाग्यशाली रहे यहां पर साईराज पाटिल। 1 रन 23 कदमों के साथ पूरा किया और इस सिंगल के साथ रनों की रन संख्या में थोड़ा सा फेरबदल, स्कोर जा पहुंचा है 5 रनों पर। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 5 रन। नेक्स्ट बॉल, इस बार देखिए फ्लाइटेड गेंद की थी, टप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला है और लेग कटर गेंद के रूप में ये डॉट डिलीवरी। क्या गेंदबाजी कर रहे हैं, क्या गेंदबाजी कर रहे हैं, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। महज 1 रन खर्च किया है, 1 रन 22 के रूप में आया है। फ्रंट फुट पर निकलकर बड़ा हिट लगाने की कोशिश, अरशद वहां पर मौजूद थे, अरशद वहां पर मौजूद थे, क्या कैच पकड़ा है, विकेट का हुआ है पतंग और जतीन गरत की इनिंग की हुई है समाप्ति। प्रतिकेश एक विस्फोटक बल्लेबाज, बिग हिटर बैट्समैन के रूप में जाने और पहचाने जाते हैं। बिल्कुल इस वक्त उनका ही चयन किया गया है। चलिए टीम मीटिंग थोड़ी सी कम करना है, देखिए समय का काटा आपको चुभ सकता है, टाइमर ऑन है। यहां पर जैसे ही 20 मिनट होंगे, अगर आपकी 4 ओवर की समाप्ति नहीं हुई तो फिर एक खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल में बढ़ाना पड़ेगा, ये चीज ध्यान में रखिएगा। इसके बाद का मुकाबला एसडी स्पोर्ट्स केवनी वर्सेस दीवा कोलीवाड़ा के बीच खिलाया जाएगा। तो टीम दीवा कोलीवाड़ा, अगर आपकी उपस्थिति हो गई हो तो जर्सी कलेक्ट कर ले प्लीज। क्या सुंदर सी जर्सी है, जर्सी कलर देखिए, बहुत ही बढ़िया जर्सी दादा घ्यायची वरती वरती या। गेंदबाजी की कमान पर आए हैं लोकेश भोयर। लोकेश की गेंद, ओहो क्या बात है, बेहतरीन डिलीवरी थी, अच्छी लाइन, अच्छी लेंथ, अच्छा टप्पा और गेंद रही डॉट के रूप में। गेंदें देखिए कितनी डॉट हुई हैं, 8 गेंदें डॉट हो चुकी हैं, 13 गेंदों में से 8 गेंदें, यानी 10 गेंदें टोटल मिलाकर 2 विकेटें भी गई हैं, तो बिल्कुल 13 गेंदों में। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए गेंदबाज, इस बार पुल किया है लेकिन वहां पर मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थे, चेतन बेहतरीन कैच पकड़ा है, विकेट का हुआ है पतंग, लगता हुआ एक और बड़ा झटका, साईराज पाटिल इज गॉन। गौरव आए हैं न्यू बैटर के रूप में, गौरव पारदे को भेजा गया है इस वक्त बल्लेबाजी की कमान पर। अब देखने वाली बात यह है कि गौरव किस प्रकार की बल्लेबाजी करेंगे, क्योंकि इस वक्त टीम को जरूरत है, टीम को दरकार है, रनों की जरूरत है। अभी भी देखिए तीसरा ओवर जारी है और आंकड़ा सिर्फ और सिर्फ नजर आता हुआ महज 5 रन, 3 विकेटें जा चुकी हैं, 14 गेंदें समाप्त हो चुकी हैं, 14 गेंदों में लगभग 12 गेंदें डॉट है।
नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए इस बार हेलीकॉप्टर उड़ाना चाह रहे थे, स्क्वायर लेग पर खेला गया स्ट्रोक, बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी के लिए थोड़ा सा डिफिकल्ट हुआ कि इनको फीड करना, 2 रन दौड़कर पूरे किए। तीसरे का डिमांड है और हाना के इशारे, यहां देखिए रनआउट का मौका बन सकता है और यहां पर विकेट गिरा है। हाँ ना, डेंजर डेंजर, ये बड़ा विकेट है। आउट होने वाले खिलाड़ी रहे गौरव। मैं रिक्वेस्ट करूंगा स्क्वायर लेग अंपायर राजेश सर, भरत सर, वो चेयर थोड़ा सा प्लेयर को कहिए प्लीज। थैंक यू। न्यू बैटर आए हैं इस वक्त हर्ष। न्यू बैटर के रूप में हर्ष को भेजा गया है, नॉन स्ट्राइक हैंड पर हैं। नेक्स्ट बॉल, ओ हो व्हाट अ डिलीवरी, परफेक्ट यॉर्कर। क्रिकेट की परिभाषा में गुच्चा बुंदा ये भी कहा जा सकता है। क्या गेंद थी, आइए एक्शन रिप्ले में देखते हैं। परफेक्ट यॉर्कर डिलीवरी, बिल्कुल सबमरीन डिलीवरी थी, पूरी तरीके से डांडी हुई है गुल और लगता हुआ एक और बड़ा झटका। आज ऐसा लग रहा है श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेत की बल्लेबाजी नहीं चल रही। न्यू बैटर जा रहे हैं अब गणेश तक की हमने बल्लेबाजी नहीं देखी, अब गणेश को भेजा गया है। देखिए 5 विकेटें गई हैं, 7 रन है, तीसरा ओवर जारी है और 2 गेंदें अभी भी बाकी हैं। क्या गेंदबाजी श्री पोषमात्र स्पोर्ट्स भाईंदर पाड़ा, ये अलग मूड में आई है टीम। यस, 2 गेंदें बाकी, 2 बॉल 2 टू गो। पहली गेंद डॉट के रूप में रही, सेकंड गेंद पर विकेट आया है, थर्ड गेंद पर 2 रन के साथ रनआउट मिला है, चौथी गेंद पर विकेट गिरा है। ओके सर, चारों गेंदों का विश्लेषण आप तक के हमने पहुंचाया है। विकेट गिरा है, न्यू बैटर आए हैं इस वक्त गणेश। अब ये गणेश ही श्री गणेश कर सकते हैं रनों का। नेक्स्ट बॉल, फ्रंट फुट पर निकलकर बिग हिट। मैंने पहले ही कहा था कि गणेश आए हैं और यही करेंगे रनों का उद्धार। गेंद को भेज दिया है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, 4 रन के लिए चौका। इस 4 के साथ अब जाकर 2 आंकड़ों में रन हुए हैं कन्वर्ट। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट लगाना चाह रहे थे, जोरदार अपील को नकारा है, सिंगल रन के लिए निकले हैं। 1 रन मिलेगा जरूर लेग बाइस के रूप में। ओवर क्रमांक 3 हुआ है समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करती हुई टीम श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेत का स्कोर 12 रन 5 विकेटों के नुकसान के बाद। 2 ओवरों का खेल अभी भी बाकी है, 2 ओवरों का खेल अभी भी शेष है। चलिए नेक्स्ट मैच के लिए रेडी रहना है। एसडी स्पोर्ट्स केवनी एंड टीम दीवा कोलीवाड़ा। चला कैप्टन आलेगा एसडी स्पोर्ट्स पैकर। सदू पाटील, चला या सदू पाटील कॅप्टनला पाठवा लगेच। ओहो, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। सिंगल रन के लिए निकले हैं, 1 रन। जस्ट कंटिन्यू द मैच। बॉल अगर वॉच हो रहा है तो स्टार्ट द मैच। बैट्समैन को बॉल अगर वॉच हो रहा है तो स्टार्ट द मैच प्लीज।
मैं रिक्वेस्ट करूंगा ट्रिपल एस डीजे के संदीप भाई या संदेश या सुनील, कोई भी यहां पर मौजूद हो, संपर्क साधे। सदू पाटील आले का कॅप्टन? नेक्स्ट बॉल, ओ हो, क्या बात है। गेंदबाजी की कमान पर फिर से एक बार तेजस आए हैं और क्या गेंदबाजी कर रहे हैं तेजस। यस, एक इनिंग के बाद हम टॉस करेंगे। जब तक कि आप विराजमान हो प्रेजेंटेशन बॉक्स में, टॉस बॉक्स में, एक तरफ आपको नजर आएंगी एसडी स्पोर्ट्स केवनी, तो दूसरी तरफ दीवा कोलीवाड़ा। बिग फाइट मैच। गति में थोड़ा सा परिवर्तन किया था, प्रॉपर टाइमिंग यहां पर हुआ है। पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल। 6 रन के लिए अब जाकर रन बन रहे हैं, अब जाकर कुछ रन बन रहे हैं। देखिए किस तरीके से प्रहार किया, 2 खिलाड़ी वहां पर मौजूद थे, तालमेल बिल्कुल नहीं था, कॉम्बिनेशन बिल्कुल नहीं था। कैच हुआ है ड्रॉप और गेंद गई है आउट ऑफ द पार्क। चेतन के हाथों से कैच छूटकर बाउंड्री की तरफ गेंद कन्वर्ट हुई है। ये तोहफा मान लीजिए, इस तोहफे को आप कबूल करिए, क्योंकि इस तरीके के तोहफे बहुत मुश्किल से मिलते हैं। जिस वक्त अकाल पड़ा हुआ था श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीम के बैटिंग लाइनअप में, रनों का अकाल था, उस वक्त ये गिफ्ट 6 रन। फिर से एक बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे, ताकत के साथ बल्ले को स्विंग किया है, सिंगल रन के लिए निकले हैं। बैकअप पर खिलाड़ी तैनात थे। चलिए 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर अब जा पहुंचा है आहिस्ते आहिस्ते 20 रनों पर। स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 20 रन। चौथे ओवर का खेल इस वक्त जारी है। आप देख रहे हैं मैच नंबर 3, श्री पोचमात्र स्पोर्ट्स भाईंदरपाड़ा वर्सेस श्री कृष्ण स्पोर्ट्स कुलशित। वेरिएशन बैक ऑफ द हैंड डिलीवरी की थी, टप्पा खाने के बाद गेंद लेग कटर का रूप धारण करती हुई और सुरक्षित कीपर के दास्तानों में कन्वर्ट होती हुई। ओवर क्रमांक 4 हुआ है समाप्त। पहले बल्लेबाजी करती हुई श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीम का स्कोर दर्शाता हुआ 20 रन 5 विकेटों के नुकसान के बाद। अंतिम और आखिरी ओवर का खेल इस वक्त बचा है। लास्ट ओवर का खेल अभी भी बाकी है। चलिए थोड़ा फास्ट करना है प्लीज। ये हमारे तमाम दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए, आज ठंडी थोड़ी सी कम है लेकिन एंजॉय क्रिकेट का इस वक्त जारी है। ये हंसते मुस्कुराते चेहरे हर एक खिलाड़ी को सपोर्ट करने आए हैं, अपनी टीम को सपोर्ट करने आए हैं और इस जतरा का हिस्सा बनने आए हैं। आप सभी का वेलकम है। अरशद आए हैं गेंदबाजी की कमान पर। लंबे चौड़े कद के खिलाड़ी हैं और अच्छी गेंदबाजी के लिए जाने और पहचाने जाते हैं। शानदार परफॉर्मेंस इनका हमने अक्सर देखा है। अब यहां देखना है क्योंकि 3 गेंदबाजों ने कमाल किया है। नाम अगर लिया जाए तो सबसे पहले विशाल भोईर, तेजस भोईर और लोकेश भोईर। क्या गेंदबाजी की है। तेजस की अगर बात करें तो तेजस ने 2 ओवर की है, 2 ओवर में 10 रन देकर 1 विकेट उन्होंने चटकाया है। इस प्रकार की उनकी गेंदबाजी रही। उसी तरीके से विशाल भोईर की अगर बात करें तो पावर प्ले के ओवर में महज 1 विकेट लेकर 3 रन खर्च किए। और उसके बाद लोकेश, काबिले तारीफ उनकी गेंदबाजी रही, 7 रन देकर 2 विकेटें उनको भी मिली हैं। अरशद की ये गेंद, वेरी फर्स्ट बॉल, भेज दिया है इसे तारामंडल में 6 रन के लिए। व्हाट अ हिट, खड़े खड़े स्ट्रोक को अंजाम दिया विराट कोहली स्टाइल में, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ 6 रन। व्हाट अ हिट, क्या बात है। हर्ष अरशद पर भारी पड़ते हुए पहली गेंद का स्वागत सत्कार 6 के साथ, वेलकम 6 रन के साथ अरशद का किया है। हर्ष ने पहली गेंद पर ही आक्रामक रूप धारण किया है। उन्हें पता है कि अगर यहां पर 5 ओवरों में 35 या 40 रन बनते हैं तो फाइटिंग स्कोर होगा।
इस बार देखिए प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, कोई भी खिलाड़ी वहां पर गेंद की तरफ दौड़ता हुआ नजर नहीं आया। तीसरे रन के लिए निकले और क्या बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, सही सलामत पॉपिंग क्रीज में गणेश पहुंचते हुए नजर आए। विकेटों के बीच में मान लीजिए दौड़ लगी हो और उस दौड़ में 100 में से 100 मार्क्स लाने में कामयाब रहे हर्ष और उनका साथ देते हुए गणेश। 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर जा पहुंचा है इस वक्त 29 ऑन द बोर्ड। 4 गेंदों का खेल अभी भी शेष है, 4 गेंदें अभी भी आना बाकी है। इन 4 गेंदों में टारगेट सेट करना है श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेत टीम को। श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेत ओल्ड इज गोल्ड टीम मानी जाती है। आजकल के यंगस्टर्स इस टीम में परफॉर्मेंस कर रहे हैं, एक ही गांव के एक खिलाड़ी हैं, साथ में खेलते हैं, साथ में प्रैक्टिस करते हैं और फिर उसके बाद बड़ी प्रतियोगिता में अपने जलवे बिखेरते हैं। इस बार देखिए, ओहो व्हाट अ हिट, दिस इज अ बिग 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 ब्लो आउट ऑफ द पार्क। 6 रन के लिए प्रॉपर टाइमिंग, शॉर्ट पिच गेंद थी, शॉर्ट पिच गेंद पर ताकत, नजाकत, क्वालिटी, वैरायटी सब चीज देखने मिली। पुल किया और गेंद को किया है गुल 6 रन के लिए। इस 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 35। ऐसा लग रहा था श्री कृष्ण कोलशेत की टीम 25 या 30 में ही नहीं पड़ जाएगी, लेकिन गणेश, कहते हैं ना कि गणेश भगवान का आशीर्वाद हो तो सब चीज सफल होती है। ये गणेश नाम आने के बाद रनों की हुई है बरसात। नेक्स्ट बॉल, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, कॉल दिया है तेजस ने और ये बेहतरीन कैच, विकेट का हुआ है पतंग। चलिए गणेश की इनिंग की हुई है समाप्ति, लेकिन गणेश ने छोटी सी पारी खेली लेकिन लई भारी खेली है। 2 6 उनके बल्ले से आए, शानदार अंदाज में 1 6 एक चौका उनके बल्ले से जरूर देखने मिला है। 11 रन का योगदान रहा, 6 गेंदों का सामना किया है और 11 रन बनाकर पवेलियन की लौटते हुए, लेकिन बहुत ही महत्वपूर्ण पारी रहेगी गणेश की। न्यू बैटर आए हैं, छोटे से कद के हैं, प्रशांत तरे न्यू बैटर। प्रशांत तरे को इस वक्त बुलाया गया है। प्रशांत तरे सामना करेंगे अरशद की अगली गेंद का। इस बार स्टेट स्ट्रोक खेला है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है, सिंगल रन मिलेगा। थ्रो थोड़ा सा पता ढूंढता हुआ नजर आया, जिस तरीके से आजकल एड्रेस ढूंढते कुरियर वाले, स्विगी वाले, जोमेटो वाले, उसी तरीके से ये थ्रो थोड़ा सा गेंदबाज को ढूंढता हुआ नजर आया। 1 रन मिला है, 1 रन के साथ होना पड़ेगा संतुष्ट। नेक्स्ट बॉल, ओ व्हाट अ डिलीवरी, ये गेंद बहुत ही बढ़िया थी, थोड़ा सा पैरों पर डाली गई गेंद थी, वाइडिश नहीं थी, बिल्कुल फुल एंड डिलीवरी थी और यहां पर ये डॉट डिलीवरी, ओवर की हुई है समाप्ति। स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 36 रन। विकेटों की अगर बात करें तो 6 विकेटों के नुकसान के बाद लक्ष्य रखा गया है 37 रन। 37 रन एक फाइटिंग स्कोर माना जाएगा इस ग्राउंड पर, क्योंकि हमने कल के मैचेस देखे, 30 रन भी भारी पड़े, 24 भी भारी पड़े, 6 गेंदे 6 रन भी भारी पड़े। ये क्रिकेट है बॉस, यहां पर आपको सिर्फ और सिर्फ इंटरटेनमेंट ही देखने मिलेगा। चलिए टॉस के लिए मैं रिक्वेस्ट करूंगा भरत, मेरे सहयोगी कमेंटेटर भरत पाटिल। चलिए टॉस करेंगे हम, मैं रिक्वेस्ट करूंगा कमेटी मेंबर्स। लाडू, यस सर, टॉस की हम प्रक्रिया पूरी करने जा रहे हैं और बिल्कुल प्रेजेंटेशन बॉक्स में आपको देखने मिलेगा मेरे सहयोगी कमेंटेटर भरत पाटिल, जो टॉस का ओपिनियन दोनों ही टीमों के बीच लेंगे। चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स यानी टॉस बॉक्स में, ओवर टू भरत पाटिल।
दरम्यान टॉस केला जातोय नरेश स्पोर्ट्स आणि ट्रिपल एस डीजे. इथे कॅमेरा आहे. ट्रिपल एस असा कॉल आहे. ट्रिपल एस इट इज एस डी केवनी. नाणेफेचं कौल आपल्या बाजून लागलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. 2 षटक पॉवर प्लेचे असतील. सर्वप्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग अगदी नवी मुंबईतील कोलिवाडा संघ आपल्या समोर खेळताना पाहायला मिळेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? 40-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40-50. आपण सुद्धा प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये आवर्जून सहभाग घेत असता. ही स्पर्धा खेळत असताना क्रिकेटची स्पर्धा कसं वाटतं या स्पर्धेकडे पाहून? आम्ही मागच्या वर्षी पण केलेलो आणि आम्ही इथं विनर होतो आणि ही टुर्नामेंट म्हणजे आमच्यासाठी खूप लकी आहे आणि इथं खेळायला जाम मजा येते. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला एस डी केवनी संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. त्याचबरोबर समोरच्या संघाकडे उमी केनी डावखुरा विस्फोटक फलंदाज. एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. हो नक्कीच. ओमी केनीला कमीत कमीत रनर्समध्ये आउट करण्याचा प्रयत्न करू. तर वळूया कोलिवाडा दिवा कोलिवाडा या संघाच्या संघनायकाकडे. या आधीची मॅच सुद्धा एक नवी मुंबईत आलेला संघ गोठवली 11 हा संघ विजय संपादन करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. टॉस हारलात. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असेल. मात्र आता मनाच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? आम्ही 50 ते 60 प्लस करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही आमचा 100% देऊ. आणि दिवा कोळीवाडा संपूर्ण टीम आहे का आज? हो पूर्ण टीम आहे. आणि कसं वाटतंय कासर वडोलीचं हे मैदान अगदी ठाणे नगरीतील हे एकमेव स्पर्धा रजनी क्रिकेटची स्पर्धा भरवत असते. या स्पर्धेविषयी काय बोलशील? स्पर्धा तर खूप छान आहे आणि इकडे ट्रॉफी आणि डेकोरेशन पण खूप छान असतं आणि खेळायला फ्लड लाईट वगैरे आणि यावर्षी LED पण आहे सर्कलमध्ये, तर ते बघूनच छान वाटतं. खेळायला पण मजा. दरम्यान देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. नाणेफेचं कौल एस डी केवनी या संघाच्या माध्यमातून लागलंय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी दिवा कोलिवाडा या संघाला. जाऊया मॅच कडे. चालू असणारी मॅच आपण पाहतोय O2 कॉम्बॉक्स. मॅचला सुरुवात. पगलास बॉल पुल करायचं होतं. टॉप एज बॉल मध्ये फुल डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाही आणि दरम्यान कॅच पकडली जाईल आणि पगलास बॉल वरती पगली सफलता. आणि बघा जी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे की या स्पर्धेमध्ये आपण 24 डिफेंड होताना पागलेले आहेत. म्हणजे कोणताही टोटल इथे सेफ नाही आहे. आणि कडूसर सांगण्यासारखी देखील गोष्ट आहे की कोणताही टोटल कधी तुम्हाला विजयाची शाश्वता देत नसतो. त्या अनुषंगाने फर्स्ट बॅटिंग करत असताना जी टीम जाहीर रन्स बनवत आहे त्या तुम्ही रन जोपर्यंत चेज नाही करत तोपर्यंत तुम्ही मॅच जिंकत नाही. आणि या मॅचमध्ये देखील बघा 37चा चेज आहे आणि पगलाच धक्का अगदी पगलाच बॉलवरती. आणि ही गोष्ट मला नेहमी सांगावीशी वाटते की क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं तोपर्यंत हार नका मानू जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही. आणि जेही आपल्या हातामध्ये बाकी आहे त्याच्यावरती लढता कसेल त्याचा विचार नेहमीच नक्की तुम्ही करा. आणि सध्या साईडला फिल्डिंग साईडला तोच विचार करायचा की पगले सत्र थोडं शांत गेलं बट 37 आपण कशा प्रकारे डिफेंड करू शकतो याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं होतं. आणि पॉझिटिव्ह वे मध्ये आता ही सुरुवात इथे राहिली. पगलाच बॉलवरती पगली सफलता. फर्स्ट ओव्हर बॉलर आपण पाहत आहोत. गणेश तयार होतात. पगली सफलता देखील मिळाली. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 यश. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. क्रॉस रँक खेळण्याचा प्रयत्न. बॅटम पॅट मधनं बॉल जातो. डॉट बॉल प्रमाणे इथे येतो. एकंदरीत ज्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे बॉलिंग करत असताना फिल्डिंग साईड श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत संघ आपल्याला सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करताना दिसतो. आणि ज्या इंटेंटने आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून बॉलिंग राखलेली आहे या पहिल्या षटकामध्ये स्पेशली गणेशचा मी उल्लेख करेन
की पॉझिटिव्ह वे मध्ये ही सुरुवात दिसत आहे. नेक्स्ट बॉल, पॉवर प्ले सुरू आहे. फुल लेंथ पॅन वरती पिकअप स्ट्रोक ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. बॉल फील्ड केला जातो, बट तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील. पोषमात्रा स्पोर्ट्स बांदरपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट आपण श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोळशेत ही लढत आपण पाहत आहोत. प्रथमतः बॅटिंग या मॅच मध्ये केली होती टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोळशेतने आणि फक्त 36 बनवले आणि 37चा टार्गेट इथे सेट केला आणि अगदी पहिल्या षटकामध्ये पहिला झटका देखील इथे लागला. आणि ज्याप्रमाणे खेळ आता सुरू आहे असे वाटते की 37 वरती देखील लढाईची तयारी आता केली जात आहे. ऑन साइडला खेळायचं होतं, मिड विकेटला फुल्ड इनफिल्ड मध्ये आणि बघा मिसकम्युनिकेशन झालं होतं. रनआउटची शक्यता झाली असती, बट थ्रो करत असताना थोडे मी म्हणेन नजर फिरवायला हवी होती की कारण कदाचित जर स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो केला असता तर इझी रनआउट होतं, बट तसं काही झालं नाहीये. एक जीवनदान इथे बॅटरला मिळालं. कारण जेव्हा आपण एक छोटं टोटल डिफेंड करत असतो ना, तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्याच्याकडे फिल्डिंग करत असताना आपल्याला लक्ष द्यावं लागतं. कारण इथे जर थोडं लक्ष असतं तर मला असं वाटतं की रनआउटची विकेट इझिली मिळू शकली असती, बट ते इथे झालं नाहीये. आणि दरम्यान जर आपण पाहिलं स्कोर कार्ड सध्या सगळ्या 2 वरती धक्का 1 लागला. 37 चेस करायचे आहेत, बट पगले षटक ज्याप्रमाणे आतापर्यंत रांगलं असं वाटतं की सदतीस बनवता बनवता देखील घाम फुटणार आहे. आता इथे पाहावं लागेल. स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलं इट्स अ बीमर नो बॉल. मिस्टेक इथे केली कारण सुरुवात चांगली मिळून दिली, बट त्यात नंतर इथे हा नो बॉल. जी मेहनत आतापर्यंत केली त्या मेहनतीवरती खऱ्या अर्थाने पाणी फिरण्याचं कार्य झालं आता. कारण हा नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल आणि एक सिंगल देखील इथे कंप्लीट झाली. 1+1 मिळतील. 2 धावा धाव फळकता या 2 धावांच्या मदतीने स्कोर करायचा 4 वरती. कारण बघा जर हा नो बॉल नसता, ही लिगल डिलिव्हरी जर असते आणि हे षटक पुढे अशाच प्रकारे चाललं असतं तर 37 डिफेंड करत असताना जी सुरुवात आहे ती सुरुवात इथे मिळाली असं मी उल्लेख केला असता. पण अजून देखील बघा ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत येणारे 2 चेंडू. बट नेक्स्ट बॉल फ्री हिट, फ्री हिटचा बॉल, फ्री हिट फुल टॉस. लॉंग ऑफला फिल्डर आहेत उपस्थित. कॅच पकडली जाईल बट फ्री हिट डिलिव्हरी. फक्त एक सिंगल इथे मिळेल. लॉंग ऑफच्या फिल्डरचं मी कौतुक करेन की त्यांच्या माइंडमध्ये एक गोष्ट होती की फ्री हिट आहे. बॉल जसा कॅरी केला तसा थ्रो देखील केला. कारण एकंदरीत काय होतं कधी कधी की फ्री हिट असते आणि फिल्डर विसरून जातात आणि काही फिल्डर्स सेलिब्रेट देखील करून टाकतात. बट इथे तसं काही नाही झालं. एक सिंगल इथे मिळेल. धाव फळकता 5 वरती आणि शेवटचा 1 चेंडू असेल या पहिल्या षटकामधला. बट सुरुवात तरीही जर आपण विचार केला तर फक्त 5च धावा आहेत. शेवटचा बॉल, लॉफ्टेड ड्राइव्ह मिड ऑफ. चांगली फिल्डिंग राखली. एक सिंगलच मिळेल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स इथे बनवला गेला टोटल 6 आणि धक्का 1 लागला. म्हणजे त्या 24 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 31. 31 धावा आणखीन करायचा आहेत येत्या 4 षटकांमध्ये. बघा 31 डिफेंड करायचे आहेत 4 ओव्हर्समध्ये आणि मी म्हणेन की या सामन्यामध्ये चांगला कमबॅक आहे. कारण 31 धावा देखील पुरेशा ठरू शकतात. ज्या स्पर्धेमध्ये आपण 5 ओव्हरमध्ये 24 धावा देखील डिफेंड होताना पाकलेल्या आहेत. वेळेसंदर्भात सूचना इथे अंपायर्स देतात. सो सेकंड ओव्हर बॉलर तयार होतोय हर्ष. बघा थोडी माहिती मी नक्कीच देईन की या सीझन मध्ये आतापर्यंत आम्ही काय काय पाहिलं. या सीझन मध्ये आम्ही 4 ओव्हरमध्ये फायनल मॅच मध्ये 4 मध्ये 16 देखील डिपेंड होऊ शकतात. 4 ओव्हर्स मध्ये ते आम्ही पाहिलं. एका मॅच मध्ये 14 बॅटर 0 वरती आउट होऊ शकतात फायनल मॅच मध्ये, ते देखील आम्ही पाहिलं. तेव्हापासून खऱ्या अर्थाने आता जास्त बिलीव्ह होतं की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आणि ही गोष्ट नेहमीच राहिली की क्रिकेटच्या खेळामध्ये विश्वास दाखवणं ॲज अ टीम ॲज अ प्लेअर महत्वाचं होतं. आणि इथे देखील मी म्हणेन की जी सुरुवात राहिली पहिल्या षटकामध्ये फक्त 6 झाल्या. आता 24 मध्ये 31 डिफेंड करायचात.
हुक करायचा होता. बॉल दरम्यान विकेट किपर पर्यंत कॅरी इथे झाला आणि डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची इथे झाली. एक निर्धाव चेंडू देखील या मॅच मध्ये ना कमबॅक करून देतो टीम कोलशेतला आणि सामना जसा जसा पुढे चाललाय असं वाटतंय की लो स्कोरिंग मॅच आहे, बट लो स्कोरिंग एक क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळणार. ज्याप्रमाणे बॉलिंग इथे केली जात आहे. सेकंड उभा बॉलर हर्ष या ओव्हरमध्ये बॉलिंग करतो. डॉट बॉलने त्याची सुरुवात राखली. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅक. आता इथे मिस्टेक मिड ऑनचा फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक घडली आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. पण आता मला हा प्रश्न पडलाय की मिड ऑनच्या फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक झाली, बट लॉंग ऑनच्या फिल्डरने प्रयत्न करायला हवे होते, बट ते प्रयत्न का नाही केले? कारण बघा बॉल तिथे जसा मिसफिल्ड झाला त्यात नंतर लॉंग ऑनचे फिल्डर सर्वप्रथम मिड ऑफचा फिल्डर जवळ गेलेत. कारण रिप्ले जरी आपण पाहिला ना ती गोष्ट निदर्शनामध्ये आली की मिड ऑनचा फिल्डरच्या माध्यमातून मिसफिल्ड झाली, त्यात नंतर जर लॉंग ऑनच्या फिल्डरने एक्स्ट्रा एफर्ट्स टाकले असते तर कदाचित तो बॉल फील्ड होऊ शकला असता. चौकार इथे येतोय. धाव फलक आता 10, 10 ऑन द बोर्ड. आता ऑन साइडला पुलचा फटका, गॅप मध्ये स्ट्रोक, फिल्डर धावतात काऊ कॉर्नरला, बट बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. बघा मागील चेंडूवरती जिथे मिसफिल्ड झाली तिथेच खऱ्या अर्थाने मी म्हणेन की रिदम ब्रेक झाला. मोमेंटम खऱ्या अर्थाने बॅटिंग टीमला मिळाला तिथनच, कारण जी मिसफिल्ड झाली तिथे 4 आल्या आणि त्यात नंतर आपण काय पाहतो की आता काऊ कॉर्नर रिजनला एका टप्प्याने क्लिअर केलं. आणखीन एक चौकार. धाव फलक आता 14, 14 धावा धाव फलकावरती. कारण जेव्हा तुम्ही एक कमी टोटल डिफेंड करण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करता उतरता तेव्हा फिल्डिंग हा फॅक्टर फार महत्वाचा होऊन जातो. कारण फिल्डिंग मध्ये जेव्हा तुम्ही मिस्टेक्स करता तेव्हा खऱ्या अर्थाने तिथनं ती परिस्थिती तुमच्या हातामधनं निसटायला सुरुवात होते आणि सध्या सगळं तेच आता चाललंय. कारण मिड ऑनला जी मिसफिल्ड झाली तिथे जो चौकार आला त्यात नंतर हा फटका इथे आला. धाव फलक आता 14, 14 ऑन द बोर्ड. आणि आता असं वाटतं की बॅटिंग साईट एक मजबूत पोझिशन मध्ये, कारण हे 2 फटके येण्याआधी तर खऱ्या अर्थाने अडकले होते, अडचणी होत्या, रन्स येत नव्हत्या, या गोष्टी पाहायला मिळत होत्या. नेक्स्ट बॉल फुल लेंथ पिकअप स्ट्रोक ऑन साइडला, बट घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू जातो. फक्त एकच धाव मिळेल. आणि स्पेशली ठाणे परिसरामध्ये आम्ही जेव्हा येत असतो तेव्हा मला असं वाटतं की एक ढोकालीचं मैदान सोडून दिले तर त्यानंतर मोस्ट ऑफ हाफ ग्राउंड पाहायला मिळतात, हायलँडचा ग्राउंड. पण खऱ्या अर्थाने बघा हाफ ग्राउंड वरती देखील बॅटिंग करणं ही सर्वात कठीण गोष्ट असते आणि अशा ग्राउंड वरती जर तुम्ही बॅटिंग चांगली करू शकले तर तुमचं कौतुक होणं भाग आहे. बट सध्या सगळीला आपण काय पाहिलं या स्पर्धेमध्ये की 5 ओव्हरमध्ये कमीत कमी टोटल देखील या क्रीडांगणावरती डिफेंड होतात. कारण हाफ ग्राउंड जेव्हा असतो तेव्हा ॲज अ बॅटर तुम्ही माइंडमधनं हुकचा फटका विसरा, स्विच इट विसरा, तुम्हाला स्ट्रेट बॅटने अगदी बॉलच्या मेरिटवरती खेळायचं असतं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने तुमची ॲज अ बॅटर ती अग्निपरीक्षा असते. पुल करायचं होतं, बट त्यात नंतर जर आपण पाकलं तर 2 साऊंड कदाचित आले होते की बॅटचा संपर्क झाल्यानंतर चेंडू अगदी हेडवरती आदळला की काय. कारण आजच्या डेटला जर आपण पाहिलं मला आठवतं की लास्ट सीझन मध्ये किरण पवारचा असाच एक चेंडू लागला होता आणि त्यानंतर फार वेळ ते खेळले नाही आणि त्यानंतर दिल्ली बिग बॅशला त्यांनी कमबॅक केला होता आणि बेस्ट बॅट्समन देखील त्यांना तिथे मिळाला होता. म्हणून खेळत असताना ही काळजी घ्या, कारण मोस्ट ऑफ बॅटर्सला मी आजच्या डेटला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फेस मास्क यूज करताना पाहतो. कारण तुमच्या डोळ्यांची काळजी घेणं, फेसची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. कारण आजच्या डेटला टेनिस बॉलर्स जे आहेत ना ते देखील फार गतीने बॉल टाकतात. धाव फलक सध्या सगळीला, स्कोर कार्ड आता 16, 16 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने फटका. आता बॉलर बॅक स्ट्रोक होता, असं वाटतं की बॉलरच्या पायावरती चेंडू आदळला होता आणि त्यानंतर हा बॉल फील्ड होतो इनफिल्ड मध्ये, मिळेल फक्त एक सिंगल. बघा प्रयत्न पूर्ण केले जातात बट फिल्डरची साथ मिळणं बॉलर्सला मी म्हणे ही देखील गोष्ट महत्वाची आहे. खेळ देखील इथे समाप्त. 2 ओव्हरचा क्रेस्ट. धाव फलक 17 आणि चेंडू शिल्लक येते 18 आणि करायच्यात रन्स 20. मी म्हणेन की जर फिल्डर्सची साथ इथे मिळाली असते ना तर ज्या स्कोर कार्ड करार जो स्कोर कार्ड 17 वरती कदाचित तो 13 किंवा 14 देखील असू शकला असता, पण थोडा मिस्टेक झाला. आता कॉन्फरन्स मीटिंग सुरू आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी, 18 मध्ये आता करायच्यात 20 धावा.
पॉझिटिव्ह वे मध्ये जर विचार केला तर अजून देखील 20 बाकी आहेत. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की पास्ट इज अ हिस्ट्री, फ्युचर इज अ मिस्ट्री. प्रेझेंट टाइम मध्ये तुम्हाला काय करता येईल त्याचा विचार करा. आणि सध्या सगळीला प्रेझेंट टाइम कोलशेट टीमला काय सांगतो की 20 बाकी आहेत, 20 वरती लढता कसे येईल त्याचा विचार करा. कारण पाकले गेले ना तर 0 पासून 20 घडवलं जाऊ शकतं. पण ते करण्यासाठी तुमचे प्रयत्न, तुमची मेहनत फार मॅटर करते. आणि पहिल्या 17 मध्ये 36 जेव्हा बनवल्या ना तेव्हा 37 डिफेंड करत असताना 0 पासून स्टार्ट करायचं होतं. बट 0 पासून हिरो बनण्यासाठी आता आणखी मेहनत करायची आहे त्या 3 षटकांमध्ये. 20 धावा डिफेंड होऊ शकतात, बट तो इंटेंट आणि त्या अप्रोचने खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 18-20 समीकरण उरलं. थर्ड ओव्हर, बॉलर तयार होतोय गणेश, ज्याने या आधी पगले षटक टाकलं होतं आणि 6 धावा दिल्या होत्या. तोच गणेश येतो थर्ड ओव्हरमध्ये. पगलास बॉल, हार्ड लेंथ बॉल टाकला, लाईन चांगली, डॉट बॉलने सुरुवाती ओव्हरची गणेश करतोय. एक निर्धाव चेंडू देखील इथे प्रेशर बॅटर्सवरती बिल्डअप करेल. कारण मोठे फटके येणं इतकं सोपं दिसलं नाहीये या क्रीडांगणावरती. त्या अनुषंगाने एक निर्धाव चेंडू देखील महत्वाचा आहे. 17 मध्ये आता 20 करायच्यात. 17-20 समीकरण. ॲज अ क्रिकेटिंग फॅन, ॲज अ कॉमेंटेटर मी तर हेच म्हणेन की मॅच कोणीही जिंकू द्या, मॅच मध्ये मजा आली पाहिजे, मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. नेक्स्ट बॉल, फुल लेंथ लोवर फुल टॉस होता. बॅटचा टोला लागला मिड विकेटला. फिल्डर इनफिल्ड मध्ये बॉल फील्ड करतात. मिळेल फक्त एक सिंगल. धावफलकी एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 18 धावा धावफलकावरती. म्हणजे 16 मध्ये आता करायचं 19 धावा. 16-19 समीकरण उरलं इथं. कारण या स्पर्धेचं देखील वैशिष्ट्य राखलं की बॅटिंग नाईट सेशन मध्ये इतकी इझी नाहीये जितकी वाटते. आणि सध्याच्या घडीला 37 पाहायला छोटे वाटते, बट चेस करत असताना इथे आता बॅटर्सला घाम फुटला. कारण 16 मध्ये आणखीन करायच्यात रन्स. 19. नेक्स्ट बॉल, फील्ड प्लेसमेंट जर आता आपण पाकले तर एक फिल्डर ठीक लॉंग ऑनला, एक फिल्डर काउ कॉर्नर, एक फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला, एक फिल्डर इनफिल्ड मध्ये स्क्वेअर लेगला आहे. ठीक त्याचाच मागे एक फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील आहे. फुल लेंथ टाकलाय, सन्मान देण्यासाठी भाग पाडले बॅटरला, पुश केलाय, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतणार का, परतलेत, हलकीशी मिसफिल्ड झाली, त्याचा इथे फायदा घेतला. 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. मी फिल्डिंगचा उल्लेख का केला, कारण बघा जेव्हा तुम्ही फिल्डिंग चांगली करता तेव्हा संपूर्ण टीम मध्ये पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट राहतो. फिल्डिंग फार महत्वाची आहे. फिल्डिंग हा पाठीचा कणा आहे. फिल्डिंग जर चांगली कराल ना तर मोमेंटम तुमच्या बाजूने राहतो. आत्मविश्वासाने भरलेले तुमचे प्रत्येकी खेळाडू राहतात. त्या अनुषंगाने फिल्डिंग फार महत्वाची आहे. बट या सेकंड इनिंग मध्ये 37 डिफेंड करत असताना फिल्डिंग मध्ये मिस्टेक झालेले आहेत, पण त्याची रिकव्हरी इथे केली जाईल का. नेक्स्ट बॉल, आता देखील फुल लेंथ मिड विकेटला, फिल्डर इनफिल्ड मध्ये पुन्हा एकदा ती चूक. आता देखील मिसफिल्ड आणि आता रनआउटची देखील शक्यता. आणि हे पहा बघा, संधी चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. लवकर खाऊन घ्या नाही तर विरघळून जाते. संधी निर्माण होत आहेत, बट त्या संधीचं सोनं होत नाहीये. आणि आउटफील्ड मध्ये जर इतक्या मिस्टेक्स कराल ना तर 37 डिफेंड होणार नाहीयेत. कारण मी नेहमी सांगेल की क्रिकेटमध्ये ना कधी तुम्ही ना मॉरॅलिटी मध्ये नका जगू, इमॅजिनेशन मध्ये नका जगू. तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा की काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत. आणि सध्या सगळ्याला प्रॅक्टिकली हे विचार करायचं आहे की हे टोटल डिफेंड तेव्हा होईल जेव्हा तुम्ही आउटफील्ड मध्ये स्वतःचा बेस्ट द्याल. 37 डिफेंड करत असताना अपेक्षा काय होत्या फिल्डर्स कडनं की एक एक धाव तुम्ही स्वतःला झोकून वाचवाल. पण इथे ते राहिलं नाहीये. मिस्टेक्स इथे होत आहेत. कारण चर्चा सुरू असेल या चेंडू नंतर ती आणखीन एक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. नेक्स्ट बॉल, फुल टॉस, गॅप मध्ये स्ट्रोक, बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. बघा ज्या सातत्याने मिसफिल्ड झाला ना त्याने रिदम लूज झाला. आणि रिदम जर लूज होतो ना तेव्हा असे बॉल पडतात. आणि हा फुल टॉस पडला, गॅप मध्ये स्ट्रोक चौकार येतो. धाव पळकता 4 धावांच्या मदतीने स्कोर का 25. 25 धावा म्हणजे आता जिंकण्याकरिता करायच्या देत्या 13 मध्ये आता 12. 13 चेंडू शिल्लक, 12 धावा करायच्या आहेत. बघा एखादी मिस्टेक करणं ही मिस्टेक नाहीये. एखादी मिस्टेक वारंवार करणं ही सर्वात मोठी मिस्टेक आहे. कारण चुका सर्वांकडनं होतात. खेळ आहे, तुम्ही पडणार आहेत, तुम्ही उठणार आहेत, तुमच्याकडनं मिस्टेक्स होणार आहेत. पण ॲज अ प्लेअर, ॲज अ टीम तुम्हाला त्या मिस्टेक्स मध्ये इम्प्रुव्हमेंट आणणं देखील गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर, पुलचा फटका, डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. बॉल फील्ड केला जातो. दुसऱ्या धावेसाठी परतलेत. रनआउटची शक्यता आता देखील मला असं वाटतं की होऊ शकली असती, पण तसं झालं नाहीये. 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील.
आता 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये करायचं आहेत 10 धावा. 12 मध्ये करायचं 10 धावा. समीकरण फार सोपं आता वाटतंय, कारण 5 धावा पर ओव्हर बनवणं आजच्या डेटला टेनिस बॉल क्रिकेट जितकं पुढे निघून गेलं, जितकं प्रगत झालं, त्या अनुषंगाने मी म्हणेन की 5 रन पर ओव्हर इट्स टू इझी. बट काय घडेल, अजून देखील 10 बाकी आहेत. पण एकंदरीत जर फिल्डिंग चांगली झाली असती ना, तर मला असं वाटतं की या 12 मध्ये कदाचित 15 ते 20 देखील असू शकले असता. बट फिल्डिंग मध्ये थोडे कमी पडले. पण अजून देखील 10 बाकी आहेत. आणि इथे सध्याच्या घडीला 2च पर्याय आहेत टीम कोलशेतकडे, की पहिला पर्याय की रन्स कमी आहेत त्याच्यावरती रडत बसणं, दुसरा पर्याय की ज्या आहेत त्याच्यावरती आपण काय करू शकतो, कमबॅक होऊ शकतोय का, लढाई केली जाऊ शकते का, त्याचा विचार करणं. कारण माणूस जर सकारात्मक राहिला ना, पॉझिटिव्ह जर राहिला ना, तर खराब परिस्थितीमध्ये देखील यशाचा मार्ग शोधला जाऊ शकतो. तुमचा माइंडसेट किती मजबूत आहे, तुम्ही मानसिकरित्या किती स्ट्रॉंग आहात, ते देखील कधी कधी खेळामध्ये मॅटर करतं. बट आता 12 मध्ये 10 इथे डिफेंड होतील की हे टोटल सहजरित्या आपल्याला चेंज होताना दिसेल. फोर्थ बॉलर गौरव तरे, पहिलाच बॉल बॉडीवरती आदळला. सिंगल फार इझिली इथे मिळत आहे. बॅटचा संपर्क होता, एक सिंगल इथे मिळेल. 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये आता करायचं आहेत 9 धावा. समीकरण जो उल्लेख मी आधी केला की टू इझी, कारण बॅटर जर उभे जरी लागले ना, सिंगल डबल स्ट्राईक रोटेट जरी केली ना, तरी मला असं वाटतं की इझिली या धावा चेंज होतील. 11 मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता. 11 चेंडू शिल्लक, 9 करायचे आहेत. फिल्डिंग मध्ये आता काही जे चेंजेस केले जातात, पण सध्याच्या घडीला जर थोडं मागे वळून टीम कोलशेत पाहिल ना, तर ज्या मिसफिल्ड झाल्या ना त्या टोचत आहेत. 11 मध्ये 9चं समीकरण आता इथे बाकी. आता कॅचिंग कव्हर्सला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो, तसेच सिली मिडॉनला देखील एक फिल्डर ठेवला गेला. आणि त्याचप्रमाणे कॅचिंग कव्हरच्या ठीक मागे एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला देखील आहे आणि एक फिल्डर पॉइंटला देखील आहे. आणि त्यानंतर जर आपण विचार केला, बाकी फिल्डर्स डीप मध्ये बाउंड्री लाईन वरती. लिडिंग एज बॉल हवेमध्ये आहे आणि द्रमाणी इथे पाहावं लागेल घडलं काय. यस, कॅच कंप्लीट, सफलता इथे मिळेल. धक्का आता लागलाय, हा दुसरा. चेतन आउट झालेत. क्रमांक 4 वरती न्यू मॅन इन तेजस भोईर दरम्यान क्रमांक 4 वरती येतात बॅटिंग करण्यासाठी. आता इक्वेशन काय उरलं त्याची देखील माहिती मी पोहोचवतो. चेंडू शिल्लक येते 10 आणि 10 मध्ये करायच्यात 9. 10 चेंडूंचं समीकरण, त्यामध्ये 9 करायचे आहेत. रन बॉल पेक्षा देखील कमी बनवायचे आहेत. या स्पर्धेमध्ये याआधी तुम्ही भरतजी पाटील सर तसेच शेजाद सरांचा आवाज तुम्ही ऐकला. लास्ट सीझन मध्ये देखील श्रीराम फाउंडेशन ट्रॉफी मध्ये फायनल डीला जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा भेट झाली होती. आणि सातत्याने या विभागामध्ये फार रेअरली क्वचितच आम्ही येत असतो, कारण या विभागाचं क्रिकेट देखील जर आपण पाहिले तर फार डेव्हलप आहे. कारण या परिसरामध्ये देखील ग्रामीण क्रिकेटचे खऱ्या अर्थाने तारे सितारे या विभागाला बिलॉंग करतात. त्यामध्ये आपण कासार वडवलीमध्ये आहोत. सो आवर्जून मी आयुबचा उल्लेख नेहमीच करेन. पण सध्याच्या घडीला जे 2 संघ खेळतात त्यांच्याकडनं देखील आपण क्वालिटी क्रिकेटची अपेक्षा इथे ठेवली होती. लो स्कोरिंग मॅच आहे, पण अजून देखील प्रयत्न सुरू आहेत. 10 चेंडू शिल्लक, 9 करायचे आहेत. न्यू मॅन इन ॲट नंबर 4 तेजस भोईर क्रमांक 4 वरती. आणखीन जर विचार केला तर 9 अजून देखील बाकी. 9 धाब्यांवरती देखील लढाईची तयारी इथे कोलशेत टीमचे पाहायला मिळेल का? मित्रांनो, सामना क्रुशियल आहे, सगळं काय आहे आम्ही समजू शकतो, बट वेळ अतिरिक्त प्लीज घेऊ नका. सामन्याला सुरुवात करा, कारण फार वेळ तुम्ही घेतलाय या सेकंड इनिंग साठी. 10 मध्ये करायच्यात 9. नेक्स्ट बॉल, पुलचा फटका. फिल्डर आहेत डीप मध्ये, काऊ फेस मध्ये बॉल फील्ड करतात. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतणार नाहीयेत. मिडल फक्त एक सिंगल. 9 चेंडू शिल्लक, आता 8 धावेंची आवश्यकता. आता मला असं वाटतं की कदाचित लास्ट ओव्हर मध्ये 5 ते 6 जर उरल्या ना तर मजा येणार आहे, कारण ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे काहीही घडू शकतं. कारण एकंदरीत बघा, रन्स कमी बनवायच्यात तिथे मी म्हणेन की बॅटर्सने पॉझिटिव्ह वे मध्ये फ्रीली माइंडसेटने बॅटिंग करायला हवी. पण तिथे असं वाटतंय बॅटर्सला बघून की ते देखील दबावामध्ये आहेत. येस, एक्झॅक्टली ज्या गोष्टीचा उल्लेख मी आधीही केलेला आहे की फिल्डिंग कदाचित जर चांगली असती तर इथे 8 ऐवजी मिनिमम मी म्हणेन की 4 ते 5 धावा आणखीन असत्या. नेक्स्ट बॉल,
अक्रॉस लाईन खेळायचा होता, डॉट बॉल इथे येतोय. म्हणजे आता 8 चेंडू शिल्लक, 8 धावेंची आवश्यकता. आणि असं जेव्हा क्लोज समीकरण असतं ना, मी नेहमी सांगेल की बघा, जेव्हा तुम्हाला रन बॉल किंवा 7 रन पर ओव्हर 8 रन पर ओव्हर जेव्हा बनवायचं असतात ना, तेव्हा ॲज अ बॅटिंग साईड तुम्ही नेहमी फ्रीली माइंडसेटने खेळ करा. कारण जेव्हा तुम्ही गेमला अगदी डीपमध्ये घेऊन जाता ना अशा मॅचेसमध्ये, तेव्हा मिस्टेक्स अंतिम मोमेंटवरती होतात. त्या अनुषंगाने मी म्हणेन की एखादी बाउंड्री इथे हवी आहे, कारण 8 मध्ये 8 करायच्यात. नेक्स्ट बॉल, मिस्टॅमिंग बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला फिल्डर डाऊन दी बॉल, इथे कॅच कंप्लीट. आणि ही कॅच नाहीये, ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची ही संधी आहे. 7 चेंडू शिल्लक, 8 धावेंची आवश्यकता. सामना अजून बाकी आहे. 7 मध्ये 8. बघा आठवण करून देतोय की 11 मध्ये 10 हव्या होत्या, 10 मध्ये 9 हव्या होत्या, आता 7 मध्ये 8 हव्या आहेत. त्या म्हटलं जातं ना की परिस्थिती माणसाला नाही घडवत, माणूस परिस्थितीला घडवतो. आणि सध्याच्या घडीला तसंच काही चाललंय ह्या मॅच मध्ये पोचमात्रा स्पोर्ट्स भांदेरपाडा सोबत. कारण परिस्थिती त्यांच्या बाजूने होती, हा सामना त्यांच्या खिशामध्ये होता. बट ज्या मिस्टेक्स आता केलेल्या आहेत ना, त्या मिस्टेक्स आता टोचतात. कारण ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला 10 मध्ये 9 करायचं आहे, मी उल्लेख केला की फ्रीली माइंडसेटने खेळा. पण सध्याच्या घडीला मोठ्या फटक्यासाठी अटेम्प्ट झाला आणि त्या प्रयत्नांमध्ये विकेट गेली. आता 7 मध्ये 8 करायच्यात. आणि आणखीन जर इथे एखादा डॉट बॉल आला ना, तर लास्ट ओव्हरमध्ये बॅटर देखील आता प्रेशर फील करतील. 7 मध्ये 8 शेवटचा बॉल अगदी महत्वाचा. मी म्हणेन की या लास्ट बॉलवरती विकेट नाही मिळाली हरकत नाहीये, बट इथे बाउंड्री नाही द्यायची आहे. हा माइंडसेट बॉलरचा असायला हवा. बट बॅटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर इथे जर एखादी बाउंड्री जर आली ना, तर प्रेशर पूर्णपणे कमी होईल. 7 चेंडू शिल्लक, 8 धावेंची आवश्यकता. मी आधी उल्लेख केला की ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ क्रिकेटिंग फॅन मी हेच म्हणेन की मॅच कोणीही जिंकू द्या, मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे, मॅचमध्ये मजा आली पाहिजे, प्रेक्षकांचा देखील पैसा वसूल झाला पाहिजे. कारण ते देखील ट्रॅव्हल करून येतात मॅच पाहण्यासाठी. आणि सध्याच्या घडीला पैसा वसूल होऊ शकतोय, पण त्यासाठी ते बॉलर्सला आणि फिल्डर्सला एक्स्ट्रा एफर्ट्स लावायचे आहेत. 7 मध्ये करायच्यात 8. शेवटचा बॉल, महत्वाचा बॉल, ओव्हर द विकेट. पुलचा फटका, बॅटचा टोला लागला, फिल्डर राखेत उपस्थित. वाईडिश लॉंग ऑनचे फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातोय. 2 धावा पूर्ण होतील आणि 2च असतील. म्हणजे अंतिम 6 चेंडूंवरती 6 धावेंची आवश्यकता. काय खेळ इथे पाहायला मिळाला, भरपूर सारे ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळाले, भरपूर सारे अप अँड डाऊन झाले. 37 धावा जेव्हा पांगल्या होत्या, आम्ही असं वाटलं की कदाचित 3 ते 4 ओव्हरमध्ये मॅच संपेल असं वाटलं होतं. मिसफील्ड देखील झाल्या होत्या, बट तरी सुद्धा सामना आता अंतिम 6 चेंडूंपर्यंत येऊन पोहोचला. 6 मध्ये आता करायच्या 6 धावा. बघा इथे खऱ्या अर्थाने बघा, एकंदरीत जर ऑनेस्टली सांगायचं झालं तर 6 मध्ये 6 धावा डिफेंड होणं अवघड आहे. इथे कदाचित कोलशेत संघ बॅकफुटला आहे, त्यांना इथे गमवायला काहीच नाहीये, बट कमवायला भरपूर काही आहे. बट जर इथे या 6 चेज नाही झाल्या ना, तर भाईंदरपाडाच्या प्रत्येकी खेळाडूला झोप देखील येणार नाही. तर अशी परिस्थिती आता उभी झाली आहे. कारण 12 मध्ये समीकरण इतकं सोपं होतं, 12 मध्ये 11 करायचं होतं आणि हेच राहिलं. मी नेहमी सांगत असतो की कोणताही टोटल ना कधी तुम्हाला विजयाची शाश्वता देत नसतो. पहिल्या सत्रामध्ये ज्याही रन्स बनतात, त्या सेकंड इनिंग मध्ये असं बॅटिंग साईड तुम्हाला चेस कराव्या लागतात. आणि जोपर्यंत त्या रन्स चेस नाही होत ना, तोपर्यंत तुम्ही जिंकत देखील नाही. आणि सध्याच्या घडीला तेच आता जाणवत आहे पोचमात्रा स्पोर्ट्स भांदेरपाडा टीमला की 6 आणखीन करायच्यात आणि चेजिंग कंपल्सरी आहे. म्हणजे एखादी धाव जरी डिफेंड केली टीम कोलशेतने तरी सुद्धा ते हा सामना जिंकू शकतात. 6 मध्ये 6. बॉलर चिरागवरती विश्वास दाखवला गेला. पहिलाच बॉल, दिशा खराब, अतिरिक्त रन. बघा या परिस्थितीमध्ये मी जस्ट सांगितलं की गमवायला काही नाहीये. या परिस्थितीमध्ये तुम्हाला जे समोर जे चॅलेंज आहे, जी समस्या आहे, त्याला फेस करावं लागेल, लढावं लागेल. आणि सध्या सगळीला तेच करायचं आहे. कारण आता हा वाईट जो आला तो टोचणार आहे. कारण आता 6 मध्ये आता करायच्यात 5 धावा. 6-5चं समीकरण. येथे 6 चेंडू सटीक लाईन आणि लेंथ वरती टाकावे लागतील, तेव्हा जाऊन 5 डिफेंड होऊ शकतात. समोर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर तेजस भोईर. 6 मध्ये 5. पुलचा फटका, बॉल हवेमध्ये होता. आता हलकीशी मिसफील्ड झाली. बॉल दरम्यान इथे डीप मध्ये स्क्वेअर लेग रिजनला फील्ड केला जातो. तोपर्यंत इथे एक्झॅक्टली किती कंप्लीट झाला, रनआउटची देखील शक्यता. डायरेक्ट हिट.
तिसरा पंचांची मागणी ती केली गेली, सो चेक केलं जाईल. बट अंपायर सॉफ्ट सिग्नल आउट, नॉट आउट. चेक केलं जाईल एक्झॅक्टली बॅटर सेफली क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही. चला थर्ड अंपायर आपण त्वरित जॉईंट व्हा. ॲज थर्ड अंपायर राजेश सर आपल्या समवेत आहेत. चेक केलं जाईल. बॅटर सेफ, नॉट आउट. आणि रन्स या कंप्लीट झाल्या 3, म्हणजे जिंकण्याकरिता आवश्यकता आहे आता 2 धाव्यांचे. चेंडू शिल्लक आहे देणारे 5 मध्ये आता 2 करायचे. आणि आता असं वाटतं की ज्याही उरलेल्या अशा अपेक्षा होत्या त्या देखील आता समाप्तीच्या मार्गावरती. फक्त 2 धाव्यांची आवश्यकता. आणि बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं आणि दरम्यान डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. आणि सध्या सगळीला जर आपण पाहिलं 4 चेंडू शिल्लक, 2 धाव्यांची आवश्यकता. चार चेंडू शिल्लक आहेत, 2 धाव्यांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल आणखीन एक डॉट बॉल. क्या बात है. 3 चेंडू शिल्लक, 2 धाव्यांची आवश्यकता. सध्या सगळीला अजून देखील हा सामना सोडला नाहीये. प्रयत्न आणखीन सुरू आहेत. सध्या सगळीला आता थोडा प्रेशर फील बॅटरला देखील आता होईल. कारण बघा 5 मध्ये 2 करायच्या होत्या, आता 3 मध्ये 2. बघा दोन्ही टीम्सला या मॅच मध्ये संधी मिळाली. पण सध्या सगळीला ही संधी स्वीकारेल कोण, या मॅच मध्ये जिंकेल कोण, अजून देखील स्टील क्वेश्चन मार्क. 3 चेंडू शिल्लक, 2 धाव्यांची आवश्यकता. आणि बॅटर्स का थांबलेत? तीन चेंडू शिल्लक, 2 धाव्यांची आवश्यकता. 3 मध्ये 2 करायचे आहेत. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या 2 डॉट बॉल्सने ना इथे पुन्हा एकदा अशा अपेक्षा जागृत तर केलेल्या आहेत. कारण चेसिंग कंपल्सरीचा ऍडव्हान्टेज फिल्डिंग साइड कडे आहे. 3 मध्ये 2. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, फिल्डर आहेत, मिसफिल्ड झाली, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट. आणि हा सामना इथे समाप्त. अगदी लढता झगडता अंतिम चरणावरती जाऊन 37चा हा चेस इथे सक्सेसफुली कंप्लीट केला पोषमात्रा स्पोर्ट्स बांद्रपाडा टीमने. सो वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोळशेत. पण एकंदरीत या मॅच मध्ये काय शिकायला मिळालं की कदाचित जर फिल्डिंग चांगली केली असती तर ही लढत आणखीन चांगली होऊ शकली असती. कदाचित रिझल्ट थोडा डिफरंट देखील लावू शकला असता. बट इथे ऍट द एंड इथे बाजी मारली टीम पोषमात्रा स्पोर्ट्स बांद्रपाडाने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम कोळशेत. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया